मुंबई महापालिकेच्या विविध कामांच्या उद्घाटनावरून आज वनमंत्री गणेश नाईक आणि भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्यामध्ये वाद झालाय। ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे असताना त्यांचं नाव निमंत्रण पत्रिकेतून वगळण्यात आलं। अशात मंदा म्हात्रे यांच्या मतदारसंघात गणेश नाईकांनी घुसखोरी केल्यानं मंदा म्हात्रे संतापल्या। मंदा म्हात्रे यांच्या मतदारसंघात गणेश नाईकांनी आमदार निधी कसा दिला आणि निमंत्रण पत्रिकेतून नाईकांच्या आमदार निधीतून होणाऱ्या कामांच्या उद्घाटनाचा उल्लेख महापालिकेनं निमंत्रण पत्रिकेत कसा केला, यावरून मंदा म्हात्रे आणि शिंदेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। तर उद्घाटनाच्या श्रेयवादावरून पुन्हा एकदा आता राजकारण तापलेलं आहे। वाद पेटण्याची शक्यता आहे। निमंत्रण पत्रिकेतील आमदार निधीवरून म्हात्रेंनी सवाल उपस्थित केलाय। नवी मुंबई पालिकेच्या विविध कामांचं उद्घाटन, त्याची ही निमंत्रण पत्रिका आणि त्या निमंत्रण पत्रिकेत शिंदेंचं नाव नसल्यानं वाद पेटलाय। मंत्री नाईक आणि म्हात्रेंमध्ये आता पुन्हा एकदा वाद पेटू शकतो। पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव निमंत्रण पत्रिकेमधून वगळण्यात आलंय आणि त्यामुळे उद्घाटनाच्या श्रेयवादावरून नवा वाद पेटण्याची शक्यता आहे। निमंत्रण पत्रिकेमधून एकनाथ शिंदेचं नाव वगळले यावरून शिवसैनिक आक्रमक झाले, तर दुसऱ्या बाजूला भाजप आमदार मंदा म्हात्रे यांना देखील या कार्यक्रमामध्ये डावलण्यात आलं होतं। त्यांना देखील धक्काबुक्की करण्यात आली आणि ह्या सगळ्या प्रकारावरती मंदा म्हात्रे यांनी थेट कार्यक्रमावरती बहिष्कार टाकला आणि ते घरी निघाले आपल्या सोबत आहेत। ताई, काय म्हणाल, काय नक्की घडलं, का तुम्ही हा निर्णय घेतलाय? असं आहे की हे माता दुधाचा प्रकल्प गेली 2 वर्ष मी यांना सांगते, त्याचं आता उद्घाटन होतं 2 वर्ष। त्याच्यानंतर मी CSR फंडातून 2 डायलिसिस मशीन इथे दिल्या होत्या, त्या इथं बसवल्या नाही, त्या बसवल्या बेलापूरला दिल्या। आणि दुसरी गोष्ट, आता काय फ्री सेवा नाही। पत्रिकेत काय लिहिलंय, आमदार गणेश नाईक साहेबांच्याकडनं आमदार निधीतून हे डायलिसिस सेंटर होत आहे। हे डायलिसिस सेंटर त्यांच्या निधीतून होत नाही, ते होत आहे एका कॉन्ट्रॅक्टरनी मशीन भाड्याने दिलेले आहेत। त्यांना भाड्याने मशीन घ्यायची गरज काय, कॉन्ट्रॅक्टर लावायची गरज काय? स्वतः पालिका श्रीमंत आहे, तिला करता येत नाही। प्रत्येक गोष्ट भाड्याने, प्रत्येक गोष्ट भाड्याने। आता गमत काय, त्यांनी सिव्हिल फंड दिलेला आहे, सिव्हिलच्या भिंती बांधायला। त्यांना कोणी अधिकार दिला इथं द्यायचा? आमदार निधी मला विचारलं का, तेव्हा मला जेटीवर बोललेले आजही शब्द त्यांचे आठवतात, मी इथला आमदार आहे। मी कशी काय जेटी बनवली, तेव्हा मी पण आमदार होती, MLC होती। म्हणलं तुम्हाला मी पत्रिका देते, तुम्ही येत नाही म्हणून मी उद्घाटन केलं। त्यांनी नाव काढून टाकलं बोर्ड माझा। किती अहंकार, किती मस्ती, पक्षाला काही कळत नाही का? मी कोकणातून एकमेव महिला निवडून आले, आगरी आणि OBC समाजाची, काही गोट्याकडून आली। 3 वेळा मला काढायचा प्रयत्न केला, महापालिका माझ्या अर्धी ताब्यातून काढून घेतली। मी शांत राहिली, पण आता मी शांत राहणार नाही। बस झालं, खूप झालंय, डोक्यानं पाणी चाललं। तुमची माज आणि मस्ती उतरवल्याशिवाय मी आता स्वस्त बसणार। कोण सगळे यामध्ये वारंवार सगळे कशा पद्धतीने करतात? कोण आहे तिथले मंत्री महोदय आणि त्याची मुलं पालिकेत बसलेलीच असतात 24 तास, 24 तास पालिकेत बसलेले। विचारा कॉन्ट्रॅक्टर बिल्डर लोक काय बोलतात ते। आम्ही कधी जातो, आमची मुलं जातात कामाशिवाय, आम्ही कधी पालिकेत। आयुक्तांनी पत्रिका बरोबर बनवली होती, ती पत्रिकेची कॉपी मला आलेली आहे। आणि मग दुसरी पत्रिका आली मला रात्री, एका पत्रकारांनी दिली, ती पूर्ण बदललेली होती। मी आयुक्तांना फोन केला, अधिकाऱ्यांना फोन केला, असं कसं काय झालं? कोण येऊ न येऊ, आपला प्रोटोकॉल काय बोलतो, सगळ्यांची नावं आली पाहिजे। आणि ते पालकमंत्री आहेत तिथले, त्यांनी यायला पाहिजे, त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे। आम्ही प्रत्येक वेळी काय वाढणार? आम्हीच मंदा म्हात्रेंनी काय कोणाची सुपारी घेतलेली आहे का? शिवसेना देखील आक्रमक झाली, तुम्ही आक्रमक झालेले आहेत, परंतु मला सांगा, पक्ष नक्की काय करतो? तुम्हाला तुमच्यासाठी जेवढं तुम्ही वारंवार बोलता त्याकडे पक्ष लक्ष देत नाही? आता बघू ना पक्ष काय करतो ते, आता पक्षाला कळेलच। आज माध्यमाच्या माध्यमातून जाईलच। एवढे वेळ मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा मान सन्मान केलेला आहे, त्यांचं नेहमी ऐकून मी शांत बसलेले। पण आता हे डोक्याच्या वरून पाणी चाललंय आणि एका महिलेला किती त्रास द्यायचा, त्याचं पण काहीतरी मर्यादा आहे की नाही? इथे सगळ्या महिला भगिनी मला बोलतात, तुम्ही गप्प बसू नका, आम्ही तुमच्या मागे आहोत म्हणून। तर मला वेळ आलेले, माझा पराक्रम काय तो दाखवणार। काय पराक्रम दाखवणार? तो दाखवू, वेळ आला तुम्हाला कळेल। चला। म्हणतात त्यांनी स्पष्ट म्हटलं, मी आता शांत बसणार नाहीये, आता मी माझा आक्रमकपणा दाखवणार आणि वेळ येईल तसे मी त्याला उत्तर दिलं जाईल। विनय म्हात्रे, न्यूज 18 मराठी, नवी मुंबई।
चंद्रपुरातून मोठी बातमी. चंद्रपूर महानगरपालिकेतील खासदार प्रतिभा धानोरकर समर्थक असलेल्या 15 नगरसेवकांनी बैठक त्यांची सुरू आहे. चंद्रपूर इथल्या जनसंपर्क कार्यालयामध्ये ही बैठक होते. यामध्ये वडेट्टीवार समर्थक काँग्रेसचे गटनेते राजेश अडुरांना हटवण्याची मागणी केली जाते आणि त्यामुळे चंद्रपुरात वडेट्टीवार विरुद्ध धानोरकर गटातला वाद पुन्हा वाढण्याची चिन्ह आहे. मोठी बातमी आपण पाहतोय. चंद्रपूर महानगरपालिकेतील खासदार प्रतिभा धानोरकर समर्थक असलेल्या 15 नगरसेवकांची सध्या बैठक सुरू आहे. चंद्रपूर इथल्या जनसंपर्क कार्यालयामध्ये ही बैठक पार पडते आणि यामध्ये वडेट्टीवार समर्थक काँग्रेसचे गटनेते राजेश अडुरांना हटवण्याची मागणी केली जाते. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हैदर शेख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. हैदर, वडेट्टीवार धानोरकर गटातला पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता आहे, काय अपडेट? विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर हे जे काँग्रेसचा अंतर्गत वाद आहे तो चव्हाट्यावर आला आहे आणि आता धानोरकर समर्थक आणि वडेट्टीवार समर्थक हे आमने सामने आहेत. काल जे आहेत ते वडेट्टीवार समर्थक आणि 11 नगरसेवकांची बैठक झाली. त्याच्यामध्ये राजेश अडूळ जे आता गटनेते आहेत ते आहेत आणि दुसरीकडे आज प्रतिभा धानोरकर यांच्या कार्यालयामध्ये जे 16 नगरसेवक आहेत त्यांची सुद्धा बैठक सुरू आहे आणि त्यामधला महत्वाचा एजेंडा म्हणजे राजेश अडूळ जे आहेत जे गटनेते त्यांना हटवण्याचा हा अजेंडा आहे आणि त्यासाठी सध्या बैठक सुरू आहे आणि त्या सगळ्या प्रस्तावावर साईन झालेला आहे आणि तो पुढे कार्यालयात पाठवत आहे. बरं हैदर, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर वडेट्टीवार धानोरकर गटातला हा वाद आता पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे, कारण चंद्रपूर इथल्या जनसंपर्क कार्यालयामध्ये सध्या बैठक पार पडते. त्यामध्ये वडेट्टीवार समर्थक काँग्रेसचे गटनेते राजेश अडुरांना हटवण्याची मागणी केली जाते आणि त्यामुळे चंद्रपुरात वडेट्टीवार विरुद्ध धानोरकर गटातला वाद हा पुन्हा वाढण्याची चिन्ह दिसत आहेत. ही बैठकीची काही दृश्य समोर आलेली आहेत. खासदार धानोरकर समर्थकांची बैठक सध्या सुरू आहे. काँग्रेस गटनेते अडूर यांना पदावरून हटवण्याची मागणी या बैठकीत केली जात असल्याचं कळतंय. त्यामुळे आता नेमकं पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं साताऱ्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं चित्र पाहायला मिळतंय. कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी भाजप सावध पवित्रा घेतंय. 18 तारखेपर्यंत सातारा नगरपालिकेतील सगळे नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे अज्ञातस्थळी टूरवर निघालेत. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या अनेक नगरसेवकांनी आणि जिल्हा परिषद सदस्यांनी भाजपबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे भाजप सध्या सावध भूमिकेमध्ये असून जे त्यांचे स्वतःचे नगरसेवक आहेत त्यांना ते सध्या टूरवर पाठवताना पाहायला दिसत आहेत. सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं भाजप खबरदारी घेत असल्याचं चित्र एकूणच आपल्याला पाहायला मिळते. भाजप आज सातारामधले नगरसेवक टूरवर नेते अज्ञातस्थळी हे टूरवर निघालेले आहेत. ज्या ठिकाणी हे सगळे नगरसेवक जमलेत त्या ठिकाणी मी आत्ता उभा आहे. तुम्हाला इथलं सगळं मी दृश्य दाखवतोय. ज्या बसमधून ते जाणार आहेत ही बस मी तुम्हाला दाखवतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते ज्या ठिकाणी हे सगळे नगरसेवक जमलेले आहेत तिथला परिसरसुद्धा मी तुम्हाला दाखवतोय. आपण समोर पाहिलं तर सगळे हे नगरसेवक या एका ठिकाणी जमलेले आहेत. शिवेंद्रराजे गटाचे आणि उदयनराजे गटाचे सगळे नगरसेवक एकाच ठिकाणी आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. खरं पाहायला गेलं तर या ठिकाणी महायुतीकडून भाजपचे उमेदवार आहेत धैर्यशील कदम आणि कुठलाही दगाफटका होऊ नये यासाठी भाजप सध्या या ठिकाणी खबरदारी घेताना चित्र आपल्याला एकूणच पाहायला मिळते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परवा कराडमध्ये भाजपची बैठक झाली होती. रवींद्र चव्हाण जे प्रदेशाध्यक्ष आहेत भाजपचे यांच्या उपस्थितीमध्ये आणि याच्यानंतर अगदी कालच राष्ट्रवादीची बैठक या ठिकाणी झाली होती. ती लेकव्ह्यू हॉलला झाली होती साताऱ्यातल्या आणि या ठिकाणी जे आहे ते राष्ट्रवादीचे जे नगरसेवक आहेत किंवा जिल्हा परिषद सदस्य आहेत यांनी या ठिकाणी थोडी नाराजी व्यक्त केल्याचं सुद्धा चित्र एकूणच आपल्याला पाहायला मिळालं. यात सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर यामध्ये राष्ट्रवादीची आणि शिवसेनेची भूमिका जी आहे ती खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जर निवडून येण्याचा आकडा हा भाजपला गाठायचा असेल तर या राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला सोबत घेणं त्यांना खूप महत्त्वाचं आहे आणि ह्या दोघांचीही भूमिका पुढील काळात या 2-3 दिवसात काय असणार आहे हे पाहणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. मात्र आत्ताची अपडेट द्यायची झाली तर ती म्हणजे भाजप खूप सावध भूमिका घेते. कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी आज
साताऱ्यातले जे नगरसेवक आहेत ते अज्ञात स्थळी टूरवर निघाल्याचं चित्र एकूणच आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामन तुषार जाधव समी सचिन जाधव, न्यूज 18 मराठी, सातारा.